मी शिवानी, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत। पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। घरावर केलेली काळी जादू काढण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेला आणि लहान मुलीला गुंगीकारक सरबत पिण्यास दिल्याचा प्रकार घडलाय। तसेच महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिचे अश्लील फोटो देखील काढले। त्यानंतर ब्लॅकमेल करून तिच्याकडून 15,30,000 रुपये उकळले। 14 डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत वानवडी परिसरातल्या रहेजा गार्डन सोसायटीत ही घटना घडली। या प्रकरणी वानवडी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांतर्गत उत्तर प्रदेशातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल केलाय। या घटनेबाबत 28 वर्षीय महिलेने रविवारी 12 मेला वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून कृष्ण नारायण तिवारी व अंतिमा तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि आरोपी दाम्पत्य ओळखीचे आहेत। काळी जादू काढण्याच्या बहाण्याने ते घरात घुसले। त्यांनी महिलेला व त्यांच्या लहान मुलीला गुंगीकारक सरबत देऊन त्यांना बेशुद्ध करत त्यांचे आरोपीने मोबाईलमध्ये अश्लील फोटो काढले। फिर्यादी यांना ब्लॅकमेल करून आरोपीने वेळोवेळी पैशांची मागणी केली। महिलेने धमकीला घाबरून वेळोवेळी ऑनलाईन पैसे पाठवले असं फिर्यादीत म्हटलंय। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत। पाहत रहा पुणे प्राईम न्यूज। धन्यवाद।